नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा आणखीन बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाचा मोठा आणखीन निर्णय घेतलेला आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहे. लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा निर्णय खूप फायद्याचा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन योजना सुद्धा देखील सुरू केली आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचे तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि खास करून ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की तुम्हाला आता प्रतीक्षा आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. तर त्याविषयी सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तुमची प्रतीक्षा फायनली संपलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासह दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे. तुम्हाला जुलै महिन्याचे किती रुपये मिळाले तेही कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला 1500 मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला 1500 रुपये मिळाले. जर का तुम्हाला 1000 रुपये मिळाले असेल तर लिहून पाठवा सर मला 1000 मिळाले. जर का तुम्हाला 3000 मिळाले असेल तर तेही तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. आता आपण पुराव्यात जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि अशा भरपूर माता भगिनी की ज्यांना जुलैचा सुद्धा हप्ता आलेला नाही आहे आणि जूनचा सुद्धा हप्ता नाही आहे, तर अशा बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला जुलैचे पैसे आलेले आहे की नाही. आता आपण पुराव्यात जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे. अपडेट अशी की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना या ठिकाणी राबवलेली होती. लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. ही योजना राज्यामध्ये लोकप्रिय झाली असून ती आजही या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजना राज्यामध्ये लोकप्रिय झाली असून ती आजही या ठिकाणी सुरू आहे आणि पुढील आणखी 5 वर्षे ही योजना सुरू राहील अशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये मिळत आहेत, तर याची रक्कमही दुप्पट केली जाणार आहे. म्हणजेच पुढील 5 वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. आणि तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, आता ते तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेबाबत ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. पहिली गुड न्यूज अशी की तुम्हाला ही योजना आणखी पुढील 5 वर्षे सुरू राहणार आहे. दुसरी गुड न्यूज अशी की तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, आता तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच दुप्पट रक्कम तुम्हाला मिळणार आहे. ही गुड न्यूज तुम्हाला सर्वांसाठी आहे. पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला 3000 मिळणार आहे. सध्या तरी तुम्हाला 1500च मिळतील, पण ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला 3000चा हप्ता दिला जाईल अशी घोषणा केलेली आहे. पुढे बघा, या योजनेचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं बोललं जात आहे. असे असताना शिवसेनेने लाडकी सून सुरक्षित सून अभियान सुरू केले असून त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाण्यामध्ये झालेला आहे. म्हणजेच काय, तर एक नवीन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडकी सून सुरक्षित सून. म्हणजेच काय, तर हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जर तुम्ही बघितलं तर लाडक्या सुनींना सुरक्षित राहण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे आणि यामुळे भरपूर मोठा फायदा होणार आहे. आणि याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलेला आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभियानाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी खेळ मंगळगौरीचा 2025 हा कार्यक्रम रविवारी ठाण्यामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे लाडकी सून सुरक्षित सून अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेला आहे. म्हणजेच काय, तर ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे लाडकी सून सुरक्षित सून. तर ह्या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला आहे. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित महिलांशी या ठिकाणी संवाद साधत अभियानाबाबत या ठिकाणी माहिती दिली. जशी आपली मुलगी दुसरीकडे नांदते, तुम्ही जर बघितलं, जशी आपली मुलगी दुसरीकडे नांदते तशीच दुसऱ्याची मुलगी आपल्याकडे सून म्हणून नांदते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी लेक लाडकी असते, लाडकी बहीण असते, तशीच लाडकी सून असं वातावरण सगळ्यांनी तयार करायला पाहिजे. यामुळेच आज मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने लाडकी सून सुरक्षित सून अभियान सुरू करतोय. हे अभियान लाडक्या सुनेच्या मदतीसाठी आहे. जशी लाडकी बहीण आहे, लाडकी मुलगी आहे, तशी लाडकी सूनही सुरक्षित सून असायला हवी. त्यामुळे ह्या अभियानासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर लाडकी सून ही योजना सुरू करण्याचं कारण काय, भरपूर अशा सून आहे की त्यांच्यावर अत्याचार केला जातात, कौटुंबिक हिंसाचार
त्यांच्यावर होतो, त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि त्यांच्याकडून या ठिकाणी बऱ्याचशी मागणी केली जात असतात. तर हे जे काही प्रकार घडत आहेत यामुळे भरपूर सुना या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलत आहेत. तर हे कुठे ना कुठे कमी व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू केलेला आहे. त्यामुळे भरपूर सुनांना याचा फायदा होणार आहे. आता बघा, शिवसेना शाखा माहेर असेल म्हणजेच काय, सर्व बहिणींना सांगू इच्छितो, समाजामध्ये काही महिला दबावाला बळी पडून टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवण्याचा अतिशय टोकाचा निर्णय घेतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे की या सर्व सुनांचं जे काही सुरक्षित ठिकाण असेल ते म्हणजे शिवसेना शाखा. शाखा हे त्यांचं माहेर असेल. शाखा हे आपलं जे न्याय मंदिर आहे आणि म्हणूनच शाखेतून त्यांना मदत मिळेल असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. मी दिलेला शब्द कधी मी मोडत नाही. बाकी तुम्हाला माहीत आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केले आहेत. श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत, पण मी डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन केले आहेत आणि कुणाचा कधी करेक्ट कार्यक्रम करायचा तोही करत असतो. मी शब्द देतो तो पाळतो. म्हणून 50 आमदार माझ्यासोबत आले, 7 मंत्री सत्ता सोडून आले आणि मीही सत्ता सोडून दिली, असे शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. पुढे बघा त्यांनी काय सांगितलं आहे, तर त्याची गाठ शिवसेनेची असेल. म्हणजेच काय, ज्या महिला अडचणीत असतील त्यांनी न घाबरता हेल्पलाईनवर कॉल केला पाहिजे. म्हणजेच काय, ज्या सुनेंना या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल किंवा कोणत्याही महिलेला जर का प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी जो हेल्पलाईन नंबर दिला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे. त्यांनी दिलेली माहिती कुठेही लीक होणार नाही आणि ती तेवढी सुरक्षित राहील. तसेच त्या आपल्या लाडक्या बहिणीला ताबडतोब मदत देण्याचं काम लाडकी सून सुरक्षित सून अभियान करेल. कारण शेवटी ज्या सुना ज्या घरामध्ये राहत आहे त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे. त्या ठिकाणी कोणीही असा अन्याय अत्याचार करेल तर त्याची गाठ शिवसेनेची असेल, ही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, असे शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बघा, आता या ठिकाणी ही योजनेचा शुभारंभ केला, यामुळे भरपूर महिलांना फायदा होणार आहे. कारण की भरपूर महिलांना या ठिकाणी अत्याचार केले असतात, तर ते अत्याचार कुठे ना कुठे थांबावे यासाठी योजनेचा शुभारंभ केलेला आहे. आता बघा, या योजनेविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती मी दिली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ऑगस्ट हप्ता पाहिजे की ऑगस्ट हप्ता कधी येणार आहे. तर ऑगस्ट हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट अशी मिळाली आहे की ऑगस्ट हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला ठिकाणी कधी जमा होऊ शकतो. कारण की 2 ते 3 दिवसामध्ये याच्या ठिकाणी प्रोसेस सुरुवात होऊ शकते. कारण तुम्ही जर बघितलं तर जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे, पण जी फायनल प्रोसेस असते ती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये होईल आणि तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे पाठवले जातील अशी माहिती त्या ठिकाणी मिळाली आहे. कारण की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती या ठिकाणी मिळाली की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही जमा केला जाणार आहे. कारण की तुम्ही जर बघितला तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता ऑगस्ट महिन्याचा आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच मिळाला पाहिजे, यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला पैसे या ठिकाणी याच महिन्यामध्ये मिळणार आहे. पुढे बघा, आपल्या लाडक्या बहिणींची तुम्ही जर बघितलं, आपण अत्याचाराच्या काही घटना पाहतोय. शिवसेना ही नेहमी महिलांच्या आरक्षणासाठी उभी राहते, आपल्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी उभी राहते. त्यामुळे शिवसेनेने लाडकी सून सुरक्षित सून हे अभियान सुरू केलं आहे. लाडक्या सुनेचे रक्षण अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडतील त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणांगिणी मतीला पोहोचतील. धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळात देखील ज्या ठिकाणी अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडत होत्या त्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिलासा देण्याचे काम दिघे साहेब करायचे, त्यांना न्याय देण्याचे काम करायचे. मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या कुटुंबांनी आवर्जून आनंद दिघे यांचे नाव घेतले. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रममधून या लाडकी सून सुरक्षित सून अभियानाची सुरुवात होत आहे. तसेच ज्या सासूस आपल्या सुनांना चांगलं सांभाळतात त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला जाईल, जेणेकरून इतर लोकांनाही तो आदर्श ठरेल, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. म्हणजेच काय, तर लाडकी सून सुरक्षित सून ही योजना सुरू केली गेली आहे, हे अभियान सुरू केले गेले आहे. यामुळे सुना या सुरक्षित राहतील आणि ज्या सासू त्यांना या ठिकाणी चांगले सांभाळतात त्यांचासुद्धा सन्मान केला जाणार आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जेणेकरून सुनांना ठिकाणी चांगली वागणूक मिळेल, त्यांनासुद्धा ठिकाणी सुरक्षित राहता येईल, यासाठी या अभियानाची सुरुवात केलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नवीन जी योजना होती लाडकी सूनबाई योजना त्याविषयी सुद्धा माहिती दिली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती आली असेल. काही डाऊट असतील, काही शंका असतील, तुम्ही बिंदासपणे विचारा. लवकरच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. इथे 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवर कधी जमा होऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.